नमस्कार. सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च या संदर्भात सरकारचं जे धोरण असतं त्या धोरणाला राजकोषीय धोरण असं म्हणतात किंवा वित्तीय धोरण असं देखील मराठीमध्ये म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये आपण त्याला फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. राजकोषीय धोरण हे सरकारच्या हातामधलं एक महत्त्वाचं साधन असतं. अर्थव्यवस्थेमधली वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला संतुलित करण्यासाठी किंवा संतुलन साधण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला एकंदरीत आर्थिक स्वरूपाची दिशा देण्यासाठी सरकारला राजकोषीय धोरण एक साधन म्हणून मदत करतं. त्यामुळे राजकोषीय धोरणाची जी साध्य असतात त्या साध्यांच्या दिशेनं राजकोषीय धोरण नेण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करत असतं. आपल्याला ठाऊक आहे राजकोषीय धोरणाच्या दोन बाजू ठरतात. एक म्हणजे उत्पन्नाची बाजू आणि दुसरं खर्चाची बाजू. या उत्पन्नाच्या बाजूमध्ये सरकारला करांपासून मिळणारं उत्पन्न याचा भाग किंवा वाटा सरकारच्या एकूण उत्पन्नामध्ये मोठा असतो. या करांचा वापर करून सरकार आपले वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक आणि इतर स्वरूपाचे हेतू, मी इतर स्वरूपाचे मुद्दाम म्हणतो कारण याच्यामध्ये राजकीय आणि सामाजिक हेतू सुद्धा समाविष्ट होऊ शकतील, सरकार साध्य करू शकतो. त्यामुळे कर हा सरकारच्या हातामधलं एक महत्त्वाचं टूल असतं, साधन असतं. सरकार ते कसं वापरतं यावरून राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट कितपत आणि कशा प्रकारे साध्य होतात हे अवलंबून राहतं. राजकोषीय धोरणाची दुसरी बाजू असते ती म्हणजे खर्चाची बाजू, ज्याला आपण सार्वजनिक खर्च असं म्हणतो. हा सार्वजनिक खर्च सुद्धा सरकार साधन म्हणून वापरू शकतं. सरकार हा खर्च कशा प्रकारे, किती प्रमाणात, कोणकोणत्या घटकांवर करते यावरून सरकार अर्थव्यवस्थेला कोणत्या दिशेने नेते हे ठरतं. राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या संतुलनाच्या आणि तत्सम स्वरूपाची इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार आपलं हे सार्वजनिक खर्चाचं धोरण सुद्धा वापरू शकतं, वापरतं, सरकारला वापरता येतं. त्यामुळे सरकार कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात सरकार खर्च करते यावर सुद्धा राजकोषीय धोरणाची यशस्वीता अवलंबून असते असं म्हणता येईल. अर्थात यशस्वीता म्हणजे काय, तर नेमलेले हेतू साध्य होणं, ठरवलेले हेतू साध्य होणं. ठरवलेले हेतू साध्य होत असतील तर ते राजकोषीय धोरण यशस्वी होते असं म्हणता येतं. ओके. आता आपल्याला हेही ठाऊक आहे की सरकार दरवर्षी बजेट किंवा अर्थसंकल्प जाहीर करतं, मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा स्थानिक सरकार असो, आपला अर्थसंकल्प जाहीर करत असतं. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी हा संकल्प असतो आणि हा अर्थसंकल्प म्हणजेच सरकारच्या राजकोषीय धोरणाचं वार्षिक नियोजन असतं. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कशा प्रकारे आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचे त्याचं आणि कोणत्या प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करायची आहे याचं नियोजन बजेटद्वारे किंवा अर्थसंकल्पाद्वारे सरकार देत असतं. त्यामुळे राजकोषीय धोरणाचं नियोजन आणि अंमलबजावणी सुद्धा या बजेटद्वारे होते असं म्हणता येईल. सरकार आपलं राजकोषीय धोरण कशा प्रकारे राबवतं यावरून त्या राजकोषीय धोरणाला वेगळ्या प्रकारची नावं ठेवली जातात किंवा त्याचं वेगळ्या प्रकारे विवेचन केलं जातं. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सरकारच्या राजकोषीय धोरणाचं दोन प्रकारे थोडक्यात विवेचन करून पाहायचं आहे. एक म्हणजे व्यापार चक्र विरोधी राजकोषीय धोरण आणि दुसरं म्हणजे विवेकी राजकोषीय धोरण. ओके. व्यापार चक्र विरोधी राजकोषीय धोरण आणि विवेकी राजकोषीय धोरण या दोन प्रकारे आपण राजकोषीय धोरणांचं विवेचन करून पाहणार आहोत. अगोदर आपण बघूया व्यापार चक्र विरोधी राजकोषीय धोरण म्हणजे काय. व्यापार चक्र विरोधी राजकोषीय धोरण म्हणजे काय. कॉन्ट्रासायक्लिकल फिस्कल पॉलिसी. व्यापार चक्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी सदृश्य जी आर्थिक स्वरूपाची चक्र येत असतात, तेजी कधी मंदी अशा स्वरूपाची जी आर्थिक स्वरूपाची चक्र येत असतात त्यांना व्यापार चक्र असं म्हणतात. ओके. आपल्याला ठाऊक आहे तेजीच्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, दुसऱ्या बाजूने वस्तू आणि सेवांची मागणी पण वाढलेली असते, लोकांचं उत्पन्न पण वाढत असतं, बरोबर आहे. बेरोजगारीचा दर कमी होत असतो, बरोबर आहे.
त्यामुळे तेजीच्या अवस्थेमध्ये सर्वत्र सकारात्मक वातावरण असतं. परंतु वस्तू आणि सेवांच्या किमती प्रमाणभर वाढत गेल्या या तेजीच्या कालखंडामध्ये, तर त्याचा तोटा अर्थव्यवस्थेमधल्या विशिष्ट नागरिकांना किंवा समाजामधल्या विशिष्ट घटकांना होत असतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला त्याचा खूप दुष्परिणाम सहन करावा लागतो, भोगावं लागतं. त्यामुळे तेजीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे अतितेजी येणं सुद्धा धोकादायक. दुसऱ्या बाजूनं मंदीचा कालखंड म्हणजे असा कालखंड असतो की ज्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झालेल्या असतात, परंतु दुसऱ्या बाजूनं वस्तू आणि सेवांची मागणी पण कमी झालेली असते. आणि मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन पातळी कमी झालेली असते, आणि उत्पादन पातळी कमी झाल्यामुळे रोजगार संधी पण कमी झालेल्या असतात, बेरोजगारी वाढलेली असते. तर मंदीचा कालखंड येणं सुद्धा वाईटच, खूपच वाईट. कारण मंदीच्या कालखंडामध्ये लोकांना बेरोजगार व्हावं लागतं, लोकांना दारिद्र्याच्या खाली जावं लागतं, अनेक लोक दारिद्र्याच्या खाली जातात, आणि त्यामुळे मंदीचा कालखंड सुद्धा वाईट. अशा प्रकारे हा अर्थव्यवस्थेमध्ये, विशेषतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अशी तेजी मंदी अशा प्रकारची व्यापार चक्र येणं ही नियमित बाब असते, असं नेहमीच घडत असते. अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था नेहमी व्यापार चक्राच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये अडकलेल्याच असतात. सामान्य परिस्थिती फारशी असत नाही, नॉर्मल स्थिती फारशी असत नाही. ही व्यापार चक्र नियंत्रित करणं सरकारला आवश्यक ठरतं, की सरकारला करावी लागतात. कारण आता म्हटलं तसं तेजीचेही दुष्परिणाम आहेत, अतितेजी येणं सुद्धा वाईट आणि मंदी येणं सुद्धा वाईटच. त्यामुळे या दोन्ही अवस्था नियंत्रित करणं सरकारला आवश्यक ठरतं, आणि यासाठी सरकार आपलं राजकोषीय धोरण वापरू शकतं. जेव्हा सरकार व्यापार चक्रांच्या विरोधात आपलं राजकोषीय धोरण वापरतं, त्यावेळेला त्याला कॉन्ट्रा सायक्लिकल फिस्कल पॉलिसी, व्यापार चक्र विरोधी राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, व्यापार चक्र ज्यावेळेला तेजीचा कालखंड असतो, त्या तेजीच्या कालखंडामध्ये सरकार आपला खर्च कमी करू शकतं. ओके, कारण तेजीच्या कालखंडामध्ये स्थिती काय असते, वस्तू आणि सेवांच्या किमती का वाढत असतात? कारण वस्तू आणि सेवांची मागणी वाढत असते म्हणून. आणि मागणी का वाढत असते? लोकांचं उत्पन्न वाढत असतं म्हणून. आणि लोकांचं उत्पन्न का वाढत असतं? कारण लोकांच्या हातामध्ये अतिरिक्त पैसा आलेला असतो म्हणून. मग अशा वेळेला लोकांच्या हातामधला अतिरिक्त पैसा जर काढून घेतला, तर त्यातून वस्तू आणि सेवांची मागणी थोडी कमी होऊन वस्तू आणि सेवांच्या किमती कमी यायला मदत होते. म्हणजे तेजीचं नियंत्रण व्हायला मदत होते. त्यामुळे आपलं स्पेंडिंग कमी करून, म्हणजे खर्च कमी करून, किंवा टॅक्स वापरून, टॅक्सचे प्रमाण वाढवून, ओके, रेझिंग टॅक्सेस, सरकार तेजी कंट्रोल करू शकते, तेजीचं नियंत्रण करू शकते. ज्यावेळेला तेजीचा कालखंड येतो त्यावेळेला लोकांच्या हातामधले पैसे काढून घेण्यासाठी सरकार करांचं प्रमाण वाढवू शकतं. प्रत्यक्ष करांचं किंवा अप्रत्यक्ष करांचं प्रमाण जरी वाढवलं तरी विशेषतः प्रत्यक्ष करांचं प्रमाण अशा वेळेला वाढवणं सरकारला जास्त फायदेशीर ठरतं, योग्य ठरतं. पण प्रत्यक्ष करांचं प्रमाण वाढवल्यामुळे लोकांच्या हातामधला पैसा काढून घेतला जातो. त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी कमी होऊन, अनावश्यक खर्च कमी होऊन, चैनीच्या वस्तू आणि सेवांची मागणी कमी होऊन आपोआपच वस्तू आणि सेवा अर्थव्यवस्थेमधले जे किंमत वाढीचे जे स्पायरल्स असतात, किंमत वाढीचा जो कल असतो तो खाली येण्यास मदत होते. अशा प्रकारे सरकार तेजीचा कालखंड, त्या तेजीच्या कालखंडामध्ये आपले खर्च कमी करून आणि करांचं, विशेषतः प्रत्यक्ष करांचं प्रमाण वाढवून सरकार आपलं राजकोषीय धोरण अर्थव्यवस्थेच्या संतुलनासाठी वापरू शकतं. तसंच मंदीच्या कालखंडामध्ये बरोबर विरुद्ध वागू शकते सरकार. ज्यावेळेला मंदीचा कालखंड येतो त्यावेळेला आपलं स्पेंडिंग वाढवून, म्हणजे खर्च वाढवून आणि कर कमी करून सरकार मंदीच्या कालखंडाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतं. मंदीच्या कालखंडामध्ये काय होतं, वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झालेल्या असतात, मागणी कमी झालेली असते, कारण लोकांचं उत्पन्न घटलेलं असतं. मग अशा वेळेला लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा दिला गेला. लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा दोन मार्गाने सरकार देऊ शकतो. एक तर आपला खर्च वाढवून, सरकारने आपला खर्च वाढवला तर ते पैसे अंतिमतः लोकांपर्यंत जाणारे असतात, तर लोकांच्या हातामध्ये अतिरिक्त पैसा जातो. किंवा सरकार आपले टॅक्स कमी करू शकतं, सरकार आपले कर कमी करू शकतं. सरकारनं जर आपल्या करांचं प्रमाण कमी केलं, विशेषतः प्रत्यक्ष करांचं किंवा अप्रत्यक्ष करांचं सुद्धा, दोन्ही प्रकारच्या करांचं जर सरकारनं प्रमाण कमी केलं मंदीच्या कालखंडामध्ये, तर काय होऊ शकतं, आपोआपच लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा राहील. खर्च वाढवले
लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा जाईल, कर कमी केले तर लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा राहील आणि त्यामुळे लोक अधिक मागणी नोंदवतील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर यायला मदत होऊ शकेल. अशा प्रकारे मंदीच्या कालखंडामध्ये सुद्धा सरकार खर्च कमी करून आणि खर्च वाढवून आणि करांचं प्रमाण कमी करून मंदी नियंत्रणात आणू शकतो. सरकार ज्यावेळेला अशा प्रकारे व्यापार चक्र म्हणजे तेजीच्या आणि मंदीच्या चक्राच्या विरोधात आपलं धोरण राबवतं त्यावेळेला त्याला व्यापार चक्र विरोधी धोरण असं म्हणतात. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकार याचं नियोजन करत नसतं. व्यापार चक्र विरोधी धोरण हे असं धोरण आहे की याच्यामध्ये पूर्वनियोजन केलेलं असतं, नियोजन करत असतं, पूर्वनियोजन केलेलं असतं. त्याच्यामध्ये सरकार ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर वापरत असतं. ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर आपोआप तयार होणारे स्थिरांक सरकार आपल्या नियोजनामध्ये वापरत असतं आणि त्यामुळे तेजी येण्याची स्थिती अर्थव्यवस्थेत निर्माण झाली की ते ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स काम करायला लागतात किंवा मंदी येण्याची स्थिती निर्माण झाली की ते ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स काम करायला लागतात. असं जे धोरण असतं त्याला आपण व्यापार चक्र विरुद्ध धोरण असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात व्यापार चक्र विरुद्ध धोरणाचं पूर्वनियोजन असतं आणि ते पूर्वनियोजन ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्सच्या माध्यमातून काम करत असतं. हे ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स काय असतात तर सरकारनं एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचा कालखंड कसा येईल आणि ते मंदीचा कालखंड कसा येईल हे लक्षात येत असतं, बरोबर ना. याचा सगळ्यात मोठा इंडिकेटर असतो तो म्हणजे वस्तू आणि सेवांच्या वाढत्या किंमत निर्देशांक, बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा ग्रोथ रेट, आर्थिक वृद्धीचा दर. हे दोन मोठे इंडिकेटर्स असतात की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येते की मंदी येते, बरोबर ना. या इंडिकेटर्सला जोडूनच जर सरकारनं आपले स्टॅबिलायझर्स वापरले तर ऑटोमॅटिकली त्यातून तेजीच्या कालखंडामध्ये आणि मंदीच्या कालखंडामध्ये ऑटोमॅटिकली ते स्टॅबिलायझर काम करायला लागतात. जसं तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या साधनाला म्हणजे तुमच्या कम्प्युटरला, तुमच्या टीव्हीला एक स्टॅबिलायझर असतो, बरोबर ना. तो स्टॅबिलायझर काय करतो, इलेक्ट्रिक सप्लाय स्टॅबिलायझ करण्याचं काम करतो, बरोबर ना. इलेक्ट्रिक सप्लाय वाढला तर तुमच्या त्या टीव्हीला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून तो इलेक्ट्रिक सप्लाय वाढला तर तो स्टॅबिलाइज करण्याचं काम करतो. कमी झाला तर धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून तो कमी झाला तर तो स्टॅबिलाइज करण्याचं काम करतो. म्हणजे याच्यामध्ये जे फ्लक्च्युएशन्स असतात, चढ उतार असतात, ते स्टॅबिलाइज करण्याचं काम करतो. तशाच प्रकारे हे अर्थसंकल्पामध्ये ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स असतात. सरकारच्या धोरणामध्ये ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स असतात की जे ऑटोमॅटिकपणे काम करतात. उदाहरणार्थ मंदीच्या कालखंडामध्ये सरकारनं टॅक्सचं धोरण अशा प्रकारे आखलेलं असतं की वस्तूंच्या किमती विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर गेल्या की त्या टॅक्सचे दर आपोआप वाढत जातील. मग अशा ज्या वस्तूंच्या किमती विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर आहेत त्यांच्यावर जास्त दरानं दर, ज्या वस्तू जीवनावश्यक आहेत त्यांच्यावर कमी दरानं दर, बरोबर ना. विशेषतः तेजीच्या कालखंडामध्ये कोणत्या वस्तूंच्या किमती वाढतात, विशेषतः चैनीच्या वस्तूंच्या किमती वेगानं वाढतात आणि लोक त्या खरेदी करायला लागतात कारण लोकांच्यामध्ये पैसा असतो, पैसा खुळखुळत असतो, बरोबर. मग अशा वेळेला चैनीच्या वस्तूंवर जास्त दरानं अप्रत्यक्ष कर आणि तेजीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर कमी दरानं दर हा जो आहे तो ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर. म्हणजे अर्थव्यवस्था तेजीकडे जायला लागली, वस्तू आणि सेवांच्या किमती वेगानं वाढायला लागल्या की चैनीच्या वस्तूंवर आपोआपच आळा बसतो कारण तो ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर वर्क होतो आणि त्यामुळे त्याची खरेदी कमी होते, बरोबर. किंवा मंदीच्या कालखंडामध्ये पण हा वर्क करतो. मंदीच्या कालखंडामध्ये हे जीवनावश्यक वस्तूंचे वरचे दर आणखीन कमी केले जातात आणि त्यामुळे तो वर्क करतो. काही जीवनावश्यक महत्त्वाच्या वस्तू त्या शून्य अप्रत्यक्ष दराने वापरल्या जातात. तसंच प्रत्यक्ष कर सुद्धा ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर म्हणून काम करू शकतात. त्याच्यामध्ये काय होतं तर जास्त उत्पन्नावर जास्त दराने आणि कमी उत्पन्नावर कमी दराने प्रत्यक्ष कर. मंदीच्या कालखंडात तेजीच्या कालखंडामध्ये लोकांचं उत्पन्न वाढत असतं, त्यामुळे लोकांचं उत्पन्न अतिवेगानं वाढलं आणि विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर गेलं की जास्त प्रमाणात प्रत्यक्ष कर वापरले जातात. उदाहरणार्थ आपल्याकडे जसं आहे 10 लाखाच्या वर गेले की 30%, 5 ते 10 लाख 20% वगैरे वगैरे. हे स्लॅबिंग आहे तो ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर म्हणूनच काम करतो तेजीच्या आणि मंदीच्या कालखंडामध्ये. लोकांचं उत्पन्न कमी व्हायला लागलं की त्याचा दर आपोआप लोकांना कमी कर द्यावा लागतो, वाढत गेलं की वाढत जातो. खर्चाच्या बाबतीत सुद्धा सरकार अशा प्रकारे ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर वापरू शकतो. त्यामुळे व्यापार चक्र विरोधी राजकीय धोरणामध्ये सरकार अशा प्रकारे ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर वापरू शकतं हे त्याचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारचं एक व्यापारी धोरण राजकोषीय धोरण
डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी. ओके, विवेकी राजकोषीय धोरण. डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी. डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊ. डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी सुद्धा व्यापार चक्र विरोधी धोरणासारखंच काम करत असते, मात्र इथं ऑटोमॅटिक स्टॅबिलायझरचा वापर नसतो. हा यामधला मूलभूत फरक आहे, हे लक्षात घ्या. हे धोरण सरकार विवेकानं त्या वेळी वापरत असतं. म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्थेमधली त्या वेळची परिस्थिती पाहून सरकार ज्यावेळेला आपलं राजकोषीय धोरण वापरतं त्यावेळेला त्याला डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. राजकोषीय धोरण कसं वापरायचं, फिस्कल पॉलिसी कसं वापरायचं, इट लेफ्ट विथ ॲट दी डिस्क्रिशन ऑफ दी गव्हर्नमेंट. बरोबर. राजकोषीय धोरण कसं वापरायचं सरकारनं स्वतःकडे ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक स्टॅबिलायझरचा वापर फारसा केलेला नसतो किंवा नसतो. अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची कालखंड आला की सरकार आपला खर्च आपोआप कमी करतं. सरकार त्यावेळेला निर्णय घेतं की कमी करायचा. या क्षेत्रामध्ये तेजी आहे, ज्या क्षेत्रामध्ये तेजी आहे त्या क्षेत्रावर होणार खर्च कमी करायचा. बरोबर ना. आणि इतर गोष्टी किंवा करांच्या बाबतीत खूपच तेजी वाढत असेल, अर्थव्यवस्थेमध्ये किमती, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत असतील तर किमतींची स्पायरल्स विचारात घेऊन किमती कुठल्या क्षेत्रामध्ये वाढत आहेत, कशा प्रकारे वाढत आहेत, मग त्यावर कशा प्रकारे कर बसवणं किंवा कर कमी करणं वगैरे वगैरे अशा प्रकारे सरकार विचार करू शकतो. उदाहरणार्थ तेलाच्या किमती फार वेगाने वाढत आहेत तर तेलावरचे कर कमी करायचे, त्यामुळे वाहतुकीवरचा खर्च कमी येतो. बरोबर. आपोआपच त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कमी येतात, तेजी थोडी नियंत्रणात येण्यास मदत होते वगैरे वगैरे. बरोबर. सरकार ज्यावेळेला आपलं धोरण परिस्थिती पाहून वापरते. ओके, तेजीच्या कालखंडामध्ये तेजी नियंत्रित करण्यासाठी त्यावेळी वापरते त्या प्रकारे, आणि मंदीच्या कालखंडामध्ये मंदी नियंत्रित करण्यासाठी त्यावेळी त्या प्रकारे वापरते. अशा धोरणामध्ये ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स वर्किंग मध्ये नसतात. अशा धोरणाला डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी किंवा विवेकशील राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. ओके, ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर नसतातच असं नाही. ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर काही वेळेला लावलेले असतात, पण ते ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर बऱ्याच वेळेला निष्फळ ठरतात, काम करेन असे होतात एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर गेल्यानंतर. त्यावेळेला सरकार अशा प्रकारे डिस्क्रिशनरी फिस्कल पॉलिसी वापरू शकतं. ओके, अशा धोरणाला विवेकशील किंवा विवेकी राजकोषीय धोरण असं म्हणतात. ओके, आजच्या व्हिडिओमधून आपण राजकोषीय धोरणाकडे दोन दृष्टिकोनातून पाहिलं. एक म्हणजे व्यापार चक्री विरोधी राजकोषीय धोरण, हा एक वेगळा दृष्टिकोन आहे की जो ऑटोमॅटिक स्टॅबिलायझरचा वापर करतो, आणि दुसरा विवेकशील राजकोषीय धोरण. ओके, हा एक दुसरा दृष्टिकोन. ओके, धन्यवाद.